मित्रांनो, आपल्या कामाची माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला जो पाठीमागचा व्हिडिओ होता तो आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं या संदर्भात होता. आणि जर आपला आधार आणि पॅन कार्ड जर लिंक नाही आहे तर ते कसं करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला incometax.gov.in या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला जे आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जे आहे आपल्या इथं क्विक लिंक्समध्ये भरपूर सारे ऑप्शन दिसेल. त्यामधला लास्टचा ऑप्शन लिंक आधारवरती क्लिक करायचं आहे. लिंक आधारवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. लिंक आधार यामध्ये जे आहे आपल्याला आपला पॅनचा नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. मी आता माझ्या पॅनचा नंबर टाकून घेतोय. या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर जो आहे प्रॉपर आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा जो आधारचा नंबर आहे तो इथं टाकून घेत आहे. आधारचा नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेटवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं पेमेंट डिटेल नॉट फाउंड आपल्याला 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. तर कंटिन्यू पेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ई पे टॅक्स असं इंटरफेस ओपन होईल. हे इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला जे आहे इथं आपला पॅन कार्डचा जो नंबर आहे तो पॅन कार्डचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. परत आपल्याला समोरच्या बॉक्समध्ये कन्फर्म पॅन कार्ड नंबर हा इथे टाकून घ्यायचा आहे. कन्फर्म पॅन कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तो इथे टाकायचा आहे. इथं नंबर टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो नंबर टाकला आहे त्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP पाठवलेला जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे बॉक्समध्ये. कधी कधी नेटचा इश्यू असल्यामुळे OTP हा लेट पण येऊ शकतो. OTP आल्यावर टाकून घेतल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली पॅनची डिटेल इथे शो केली जाईल. पॅनची डिटेल शो केल्यानंतर कंटिन्यूवरती टॅप करायचं आहे. ई टॅक्स हे असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये इन्कम टॅक्स यावरती प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर असाइनमेंट इयर न्यू पेमेंटवरती असाइनमेंट इयर 2026-27 घ्यायचं आहे. आणि लास्टला ऑर्डर रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपलं फीज फॉर डिले पॅन आधार लिंक यावरती क्लिक करून आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला 1000 रुपये पे करायचे तर कंटिन्यूवरती परत एकदा क्लिक करायचे. तर आता माझ्याकडे डेबिट कार्ड आहे. डेबिट कार्ड थ्रू मी ही पेमेंट करणार. तर SBIचं आहे तर त्यावरती क्लिक करायचं आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. कंटिन्यूवरती क्लिक करून मित्रांनो पे नाववरती परत एकदा क्लिक करायचं. इथं टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला दाखवले जाईल. इथं लास्टला येऊन इथं क्लिक ॲग्रीवरती क्लिक करून सबमिट टू बँकवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, आता माझं जे काही अकाउंट नंबर आहे किंवा जी माझी बँकेची जी पर्सनल डिटेल आहे ती मी या ठिकाणी फिल करतोय. तर मित्रांनो, प्रोसीडवरती क्लिक करायच्या नंतर आता इथं जे मी माझी डिटेल टाकलेली आहे तर माझ्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवलेला आहे. त्यावरती कन्फर्म करून परत इथं आता माझ्या कार्ड थ्रू पेमेंट करतोय तर कार्डची डिटेल दाखवली जाईल. कन्फर्म करायचं. परत इथं कार्डच्या ज्या डिटेल आहेत आपल्या त्या डिटेल इथे टाकून घ्यायच्यात. इथे डिटेल टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली एक कॅप्चा दिलेला आहे. त्या ATMचा पिन विचारला जाईल. पिन टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्याच्या नंतर या प्रकारे आपलं पेमेंट जे आहे ते सक्सेस झालेलं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे. आपल्याला एक रिसिप्ट डाउनलोडचा ऑप्शन येईल तोपर्यंत म्हणजे वेट करायचा आहे. त्यानंतर परत व्हेरीफाय कार्ड डिटेल सेंट्रल बोर्ड डायरेक्ट टॅक्स असं लिहून येईल. त्यानंतर खाली कन्फर्म वरती परत एकदा क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्याच्या नंतर युअर पेमेंट वॉज सक्सेसफुली आत्ताची आपलं जे पेमेंट आहे ते कम्प्लीट सक्सेस झालेलं आहे.
यावरती परत असा इंटरफेस ओपन होईल आणि इथं खाली आहे द चलन पेमेंट इज सक्सेसफुल. इथं डाउनलोडमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोडमध्ये क्लिक केल्याच्या नंतर आपण जे पेमेंट केलेलं आहे त्याची ह्या प्रकारे आपल्याला पावती दिसेल. तर धन्यवाद मित्रांनो. हा होता आधारला पॅन कार्ड लिंक नाही आहे तर हे लिंक कसं करायचं या प्रकारे आपण 1000 रुपये भरून ते पॅन कार्ड लिंक करू शकतो. तर थँक्यू मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.